नाही म्हणत आहे, म्हणजे भांड्यांच्या बाबतीमध्ये मी माफ केलं होतं तिला, पण ही काहीच शिकली नाही त्याच्यातून. हिने सिद्ध केले की घरचे अधिकार सांभाळण्याची पात्रता नाहीये तिची. त्यामुळे ते अधिकार आणि घरच्या किल्ल्या तिच्याकडून परत घ्यायची वेळ आली आता. नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत ग्रॅनीला. अजून नाही 15 डेज संपलेत, माझ्याकडे आहेत अजून अधिकार, मी नाही देणार. सुश, तू चुप बस. आई, तुम्ही काळजी करू नका. हे चूक आहे ते चूक आहे. ह्या वेळेला मी माझ्या सुनेला पाठीशी घालणार नाही. ती लहान आहे ना, हेच खरं आहे आई, तुम्ही म्हणता ते. घरातले अधिकार कसे घरातल्या कर्त्या सवरत्या अनुभवी जाणत्या बाईला मिळाले पाहिजेत, आणि ते तिलाच मिळतील. इथे इथे म्हटलं ना. सासूबाई बोल. शांत राहा जरा. स्वानंदी, काळजी करू नको. यावेळी अजिबात मी माझ्या सुनेला पाठीशी घालणार नाहीये. चूक आहे ती चूकच आहे, मला अजिबात आवडत नाही. सुष्मिता, किल्ल्या परत दे. नाही नाही, मी नाही देणार. ग्रॅनीला तुम्हीच दिल्या होत्या ना मला किल्ल्या, मी आता नाही देऊ शकत तुम्हाला, आणि तुम्ही असं परत नाही काढून घेऊ शकत माझ्याकडून. घेऊ शकते मी, आणि मी ते घेते. मीच दिले होते तुला अधिकार, पण तुला झेपले नाहीत ना, म्हणून मीच परत घेते ते. चुपचाप किल्ल्या दे परत. बाजूला हो, बाजूला हो. घे नंतर. हे अधिकार आणि या किल्ल्या जेव्हा तुझ्याकडे होत्या ना, तेव्हा घर कसं व्यवस्थित आणि सुरळीत चाललं होतं ग. तुझी बहीण ह्या घराची सून झाली असली ना, तरी अधिकार वापरायला पात्र नाहीये ग ती. घे परत तुझ्याकडे घे. अहो पण आजी, मी काय म्हणते, हे तुम्ही तुमच्याचकडे ठेवा ना. तुम्ही सगळ्यात मोठे आहात की नाही. मी आणि सुष्मिता तुमच्या अधिकारांखाली घर सांभाळू ना. हे नको. अगं, माझ्या काळात हे सगळं माझं करून झालंय ग, पण आता ह्या कुटुंबाचं भविष्य तू आहेस, आणि ते घडवायची ताकद आहे तुझ्यामध्ये, म्हणून या सावे तुझ्याकडे हवे.